श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येत आहेत, तर आठवणीने सगळ्यांनी बघा. वाटलं तर खाली लिंक देते, कारण आजपर्यंत जशी इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलला आणि आपले जो काही छोटा मोठा अध्यात्म वस्तूंचा जो बिझनेस आहे, ज्याला आपण स्वामी पूजा भांडार असं नाव दिलेलं आहे, त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दलही आणि समजून घेतात. मला विशेष म्हणजे ऑर्डरला इकडं तिकडं झालं तरी जवळजवळ 99% लोक समजून घेणारे आहेत, त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. एक अजून विनंती आहे तुम्हाला की आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असते तर जेव्हा तुम्ही आत्ता मी जो व्हिडिओ केलाय त्याचा टायटल दिलेला असतो, तिथं मोर म्हणून शब्द येतो, तो क्लिक करायचा. त्यानंतर तुम्हाला एक ब्ल्यू कलरची लिंक दिसेल, त्याने तुम्हाला त्या चॅनेलवर जाता येईल. कोणत्या? सुनेत्राज लाईफस्टाईल. त्या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा, कारण 2026 मध्ये माझे छोटेसे स्वप्न आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहे, विनंती आहे की आपल्या त्या चॅनेलवर 100K पूर्ण होऊन आपल्याला ब्लॉगिंग चॅनेल जे आहे, जे माझे पर्सनल लाईफ मी तुमच्याबरोबर शेअर करते, ते आपल्याला भरपूर पुढे न्यायचे आहे 2026 मध्ये. तर त्यासाठी साथीची गरज आहे तुमच्या, आणि तुम्ही द्याल ही मला अगदी खात्री आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 2026 मधले पहिलेच पोर्टल आले आहे 11. आजची तारीख आहे 11, महिना आहे पहिला, म्हणजे 111 म्हटलात किंवा 11/1 म्हणालात तरीही चालेल. अत्यंत सुंदर अशी तारीख आणि अत्यंत सुंदर असा दिवस. आजच्या दिवशी रात्री 11 वाजता कोणती रेमेडी करायची आहे ते बघूयात. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आणि एंजल नंबर्स मध्ये काही नंबरला विशेष महत्त्व दिलेलं आहे, जसे की 11-11, 11-21, 21-51 हे नंबर अत्यंत जास्त महत्त्वाचे आहेत. 12-12, 11-11, 1-1 असे दिवस किंवा असा टायमिंग सुद्धा आपल्याला क्वचित दिसतो. 11-11 दिवसा दिसू देत किंवा रात्री. अचानक जर तुम्हाला मोबाईलवर दिसत असेल की 11:11 हा जो वेळ आहे ना, तो युनिव्हर्सल वेळ म्हटला जातो. आणि या वेळेमध्ये जी कोणती इच्छा तुम्ही मनापासून मागाल आणि विश्वासाने मागाल, ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आता ही पूर्ण कोणाकोणाची होते, कोणाची नाही. मग प्रश्न येतात, ताई आम्हाला नाही काही फरक पडत. तर मैत्रिणींनो, एक सांगावंसं वाटतं, जेव्हा तुमच्या मनामध्ये कुठल्याही विषयासाठी शंका येते, तेव्हा ते काम अर्धवट राहते. तुम्ही अगदी मनापासून जेव्हा करते की होणार म्हणजे होणारच, त्यावेळेस तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे महत्त्व कळेल आणि एंजल नंबरवर सुद्धा तुमचा भरपूर सारा विश्वास बसेल. आता लॉ ऑफ अट्रॅक्शननी माझं घर मला कशा पद्धतीने मिळाले, सेवा तर मी केल्या बघा. कुंचन सेवा केली, त्यानंतर स्वामी सेवा केली, महालक्ष्मीची सेवा केली, ब्रेसलेट यूज केले, विश्वकर्मांची मूर्ती गेले 1 नाही 2 वर्ष झाले मी पूजा करते आणि विश्वकर्मा चालीसा सुद्धा म्हणते. तर या सगळ्याचाच फरक पडला आहे. पण अजून त्याही पेक्षा जबरदस्त लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे माझे घर कसे झाले याचा व्हिडिओ तुम्हाला सुनेत्राज लाईफस्टाईलवर आज किंवा उद्या बघायला मिळेल. तर न विसरता सर्वांनी नक्की बघा. आज आहे 11/1 आणि 2026 असं आपल्याला हे वर्ष आहे. पण आपल्याला आजच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे ते बघूया. वर्ष आहे 2026, तारीख आहे 11, महिना आहे पहिला. आता 2026 ची बेरीज बघूया. 2026 म्हणजे 2 आणि 2 4 आणि 6 10. तर सगळ्याच ह्याच्यात 1 येत आहे, त्यामुळे आपल्याला आज 11-11चे पोर्टल मिळत आहे म्हणायला हरकत नाही. कसा करायचा उपाय? तर रात्री 11 वाजता सगळ्यात आधी लक्षात घ्या, रात्री 11 वाजता तुम्हाला एका जागेवर शांत बसायचं आहे. बेड असेल चालेल, असं जमिनीवर बसलात तरीही चालेल, कुठेही बसा, पण अतिशय शांत एकांतात तुम्हाला बसायचं आहे. एकांतात शांत बसल्यानंतर 5 मिनिट तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, ध्यान लावायचे आहे.
ते ध्यान लावल्यानंतर तुमच्या सध्याच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे याचा विचार करायचा आहे. कुणासाठी सगळ्यात जास्त महत्त्व आरोग्याला असू शकतं, कुणासाठी आपल्या मुलांचं शिक्षण जसं की 10वी 12वी स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू हे असू शकतं, कोणासाठी लग्न असू शकतं, कोणासाठी नोकरी असू शकते, तर बाकी स्वप्न इतर तर अनेक असतात. गाडी घ्यायची, घर घ्यायचे. तर या वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय वाटतं याचा सर्वात आधी विचार करायचा आहे. आणि तुम्हाला आता मी एक उदाहरण देते की तुम्हाला एक गाडी घ्यायची आहे, कोणतीही असू दे, मर्सिडीज असू दे नाहीतर कोणतीही कार असू दे. समजा बरं का, ह्याच्याऐवजी तुम्ही कोणतंही स्वप्न बघू शकता. मी उदाहरण देत आहे. आता तुम्हाला जी गाडी पाहिजे, ज्या रंगाची गाडी पाहिजे ते तुम्हाला फिक्स करायचं आहे. आता समजा माझं समजा स्वप्न आहे, सध्याची जी चालली आहे XUV 700 गाडी मला घ्यायची आहे, कार घ्यायची आहे. तर कुठल्या रंगाची घ्यायची आहे? ब्लॅक ब्युटी घ्यायची आहे, व्हाईट घ्यायची आहे, रॉयल ब्ल्यू घ्यायची आहे. तो कलर आपल्या डोळ्यासमोर आणला पाहिजे. तर मला तर खरंच XUV 700 घेण्याचं माझं स्वतःचं स्वप्न आहे. तर ती गाडी आपल्या डोळ्यासमोर आणायची, चमकती सुंदर गाडी, शोरूम. त्यानंतर आपण सह्या करतोय, आपण अत्यंत खुश आहे, आपण स्वतः ती कार चालवतोय. आपण एक ठराविक दिवस डोळ्यासमोर आणायचा की माझ्या वाढदिवसा दिवशी मी ती कार शोरूम मधून बाहेर काढत आहे आणि मी खूप आनंदी आहे. मी कार कशी घेतली आहे, मी हप्त्यावर घेतली आहे, मी रोख कॅशनी घेतली आहे, हे सगळं वातावरण डोळ्यासमोर आणायचं. आणि त्या कारमध्ये बसून मी स्वतः अक्कलकोटला निघालेली आहे. हे मी माझं ड्रीम सांगते बरं का. तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रीम तुम्हाला स्वतःचं साकार करायचं आहे. अगदी डोळे मिटून तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. घर असेल, गाडी असेल, नोकरी असेल, नोकरीचे शहर असेल, 10वीचा रिझल्ट असेल, 12वीचा रिझल्ट असेल, की त्या दिवशी तुम्ही किती खुश असाल ते इमॅजिन तुम्हाला आजच आतल्या आत करायचं आहे. आणि थँक्यू युनिवर्स म्हणायचं आहे. रात्री 11 वाजता ध्यान लावल्यानंतर 11:11 बरोबर रात्री 11 वेळा ती इच्छा पूर्ण झाली आहे असं मनामध्ये म्हणायचं आहे. बघा, लिखाण नाहीये, वेळ खाऊ कुठलीही रेमेडी नाहीये. ध्यान लावून बसायचं 11 वाजल्यापासून 11:11 आणि 11:11 बरोबर 11 वेळा तुम्हाला ही इच्छा की माझी XUV 700 कार स्वतःची मिळाली आहे आणि मी माझ्या स्वतःच्या कारमधून अक्कलकोटला सर्व फॅमिली सोबत जात आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. मी खूप जास्त खुश आहे, मी आनंदी आहे. माझे प्रत्येक स्वप्न साकार होत आहे. माझ्याकडे आर्थिक कुठलाच प्रॉब्लेम अजिबात उरलेला नाहीये, कारण माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे सर्व चांगल्या मार्गांनी पैसा येत आहे आणि पैसा, आरोग्य, माझी फॅमिली हे माझं सर्वस्व आहे. आणि या पैशासाठी मी दिवस रात्र मेहनत करत आहे. माझे स्वप्न आहे की याही पेक्षा अनेक गोष्टी मला करायच्या आहेत आणि त्या सातत्यात उतरण्यासाठी मी अनेक गोष्टींचा प्रयत्न करत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. फक्त एवढी प्रेयर करायची आहे. 11:11 11 वेळा तुमची इच्छा बोलायची आहे. तुम्हाला छान वाटत असेल तर एखादी सुगंधी अगरबत्ती लावा, तुपाचा दिवा लावा, मेणबत्ती लावा. मेणबत्तीकडे बघत म्हणा, डोळे मिटून बघा, आकाशाकडे बघून म्हणा, कुठल्याही गोष्टीकडे जिथं तुम्हाला आवडतं तिथं तुम्हाला बघत, डोळे मिटून, डोळे उघडे ठेवून जी पद्धत तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तुम्हाला ही इच्छा बोलून दाखवायची आहे. 11:11 आज रात्री जे कोणी ही इच्छा मी सांगते त्या पद्धतीने बोलाल. अगदी तुम्हाला सांगते, नोकरी असेल, समजा तुम्हाला आउट ऑफ इंडिया नोकरी करायची आहे तर तिथलं लोकेशन, तिथलं ठिकाण, तिथली माणसं हे सगळं तुम्ही इमॅजिन करायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्णत्वाला न्यायची आहे. अशा पद्धतीने आजचा या वर्षातील पहिले पोर्टलचा उपाय सगळ्यांनी करायचा आहे. लक्षात घ्या, आपले हित, आपले चांगले यासाठी आपला वेळ खर्ची करा, ना की दुसऱ्याचं काय वाईट होईल किंवा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याच्यासाठी. श्री स्वामी समर्थ.